नमस्कार मित्रांनो, डेली ठाणे ग्रामीण न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या काल डहाणू येथे दौरा झाला। या दौऱ्यादरम्यान नितेश राणे यांनी पीडित कुटुंबाची पटेलपाडा डहाणू येथे जाऊन भेट घेतली। त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ते पत्रकार परिषदेत बोलत होते। उपस्थित असलेले माझे सर्व हिंदू बंधू भगिनींनो आणि माझे सर्व हिंदू तरुण मित्रांनो, आज आपल्या डहाणूमध्ये येऊन आपण सर्व आमच्या हिंदू समाजाच्या बंधू भगिनींना आज आवर्जून भेटण्यासाठी आलेलो आहे। भेट कशासाठी होती आणि कोणाच्या जिरवण्यासाठी होती हे आपल्याला माहितीच आहे। काही लोक इथे लायकीप्रमाणे जास्त गोळा व्हायला लागलेले आहे। ते विसरून गेले जे काही जिहादी मानसिकता इथे आहे, काही हिरवे साप जे इथे काही गोळा झालेला आहे ते विसरून गेले की हे आमचं हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये हे सर्व धर्म समभावची टिपणी आम्ही वाजवणार नाही। हे गंगा जमुना नदी टाका कुठा तरी भोगात आमच्याकडे करणार नाही। या हिंदू राष्ट्रामध्ये पहिला हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग सगळा जणांना मोजलं जाणार। आणि आज या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाने विचाराचं सरकार तुमच्यासारख्या असंख्य हिंदू समाजाच्या लोकांनी निवडून दिलेलं आहे। मी इथे कुठला आमदार किंवा मंत्री म्हणून तुम्हाला भेटायला आलो नाही, पण हिंदू म्हणून तुम्हाला ताकद देण्यासाठी आलो। म्हणून कोणी हे कोण माझं भाषण ऐकत असतील कारण का मला माहिती आहे मस्जिद में छुप छुप के मेरा भाषण सुनते हैं सब लोग। तो तुम अच्छी तरह से सुन लो, ये जानू के तुम्हारे अब्बा का पाकिस्तान नहीं है, ये हमारा हिंदू राष्ट्र है। इधर चाहिए उतना तुम पेट फैला नहीं सकते लैंड जिहाद के नाम पे। जिथे पाहिजे तिथे तुम्ही तुमचे खळग उभे करू नाही शकत, जिथे पाहिजे तिथे मदार उभे करू नाही शकत। आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालणार, तुमचा शरीर लागू कायदा नाही लागणार इथे। ते शरीर कायद्याची एवढी तुम्हाला खात असेल ते जावा तुमच्या इस्लामाबाद कराचीमध्ये, तुमच्यासारखी घाण आम्हाला इथे नको आहे। इथे राहायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान माना। आमच्या या हिंदू समाजाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहिलं, माझ्या एक हिंदू भावाच्या डोक्यावरती काय पट्टी लावली आहे, उसका तो चुन चुन के हिसाब लिया जाएगा, हे लक्षात ठेवा। मी इथे असलेल्या प्रशासनाला पण सांगेन, कोणाचं सरकार हे लक्षात ठेवा। या हिंदू समाजाने 2024 ला हिंदुत्वाने विचाराचं सरकार म्हणून आम्हाला निवडून दिलाय। कुठला गोल टोपी आणि दाढीवाल्यांनी आम्हाला निवडून नाही दिलाय। म्हणून आम्ही जे काही करतोय ते या हिंदू समाजासाठी पहिला करणार हे प्रशासनातल्या काही कावळ्यांनी लक्षात ठेवावं। माझ्याकडे काही नावं आली आहेत, भेटलोय जरा माझ्या भाषेत। आता जेव्हा मुंबईला जाईल तेव्हा जो काही कार्यक्रम करायचा मुख्यमंत्री साहेबांना करून निश्चित पद्धतीने करीन, हे लक्षात ठेवा।
कोणी पाहिजे तसं नगरपालिकेमध्ये बसतात, कोण पोलीस खात्यामध्ये बसतात. पोलीस खात्यामध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी समजून घ्यावं. मोजक्या काही 1-2 अधिकाऱ्यांमुळे आमचं पोलीस खातं बदनाम होता कामा नये. आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ते खातं आहे, म्हणून कोणालाही आमच्या फडणवीस साहेबांचं नाव खराब करायला आम्ही देणार नाही. म्हणून वेळेत जे काय आता तिथे स्ट्रक्चर बघून आलोय, मदरसाच्या नावाने जे काय खळगं उभं केलंय ते वेळेत उभं केलं नाही तो फिर देवा भाऊ का बुलडोजर इधर आना पडेगा. तुमचं नाही येणार मूल्य बोलवे वाचवण्यासाठी कोणाला एक लक्षात ठेवा. मग आम्ही रस्त्यात भगवंताचे आम्ही करीते. म्हणून जे नियम कायदे आहेत ते प्रत्येकाने पाळावेत. आमच्या सणासुदीमध्ये आम्ही आमच्या दिवाळीच्या वेळेस आम्ही अगर आमच्या घराच्या बाहेर पण अगर फटाके वाजवणार नाही तर मग काय तुमच्या शुक्रवारी वरती आलेल्या सिलेंडरच्या खाली वाजवायचे काय? मग तिथे सिलेंडरच्या खाली फटाके लावले तर फुटले तर आम्ही काय करायचं? त्याला काय आहे औषध? मग यापेक्षा तुम्ही तुमचा सिलेंडर तुमच्या इथे उभे करा. आम्ही आमच्या इथे फटाके फोडतो. आम्ही नाही करत अशी मस्ती तुमच्या ईद आणि मोहरमच्या वेळेस करतो ना आपण. गपचूप करतात ना ते लोक त्यांच्या मिरवणुका आणि सगळ्या काय त्यांचे जुलूस. अगर झाडूच्या हिंदू समाजाने ठरवलं तर एक पण इथे जुलूसची मिरवणूक निघणार नाही एवढी ताकद त्या सगळ्यांमध्ये आहे. पण आम्हाला गरज करायचं नाही. आम्ही तुम्ही जसं आपल्या सणासुदी साजरा करतात, तुमच्या ईद आणि मोहरम साजरा करतात, तसं आम्ही पण आमच्या दिवाळी आणि अन्य सण साजरा करतो. मग तिथे काय मस्ती होता कामा नये. म्हणून काही गोष्टी मी इथे जेव्हा आलो तेव्हा तुम्ही काही लोकांना समजलं पाहिजे. मी अर्थात येत नाही, मी व्यवस्थित तयारीमध्ये येतोय लक्षात ठेवा. आणि म्हणून यापुढे माझ्या हिंदू समाजाच्या कुठल्याही माझ्या तरुणाकडे किंवा कुठल्याही व्यक्तीकडे कोणीही अगर वाकड्या नजरेने पाहिलं ना तर मग तिसरा डोळा उघडायला लागेल एक लक्षात ठेवा. हे जास्त लोकांना नाही परवडणार. आम्हाला वातावरण बिलकुल खराब नाही करायचंय. म्हणून जे जे आणि विकृत जे काही थडगे मदरशाच्या नावाने वाटून ठेवले ते योग्य वेळ काढून टाका. मी इकडच्या प्रशासनाला पण नगर परिषद प्रशासनाला पण सांगेन कायदा जो तुम्ही हिंदूंना लावता तोच अन्य लोकांना मुसलमानांना तुम्ही लावलं पाहिजे. एकाच लोकांना कायदा आणि दुसऱ्या लोकांना सगळं बेकायदा धिंगाणे घालायला नाही द्यायचे इथे. म्हणून ह्या निमित्ताने आपण सर्वजणांना मी एवढाच विश्वास देतो की सरकारचा प्रतिनिधी म्हणून एक हिंदू समाजाचा नागरिक म्हणून तुम्हाला विश्वास देतो की कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. एवढी ताकद तुमच्या ह्या निवडलेल्या सरकारमध्ये तुम्ही बिंदास राहा. इथे कुठले काय माझ्या पुढे असेल तर जसं आज आलो ते नुसतं ट्रेलर दाखवण्यासाठी आलो, पुढच्या वेळेस पिक्चर दाखवण्यासाठी यायला. आणि माझा पिक्चर खूप लोकांना नाही परवडणार. बिना तिकीटचा असतो हे लक्षात घ्या. म्हणून परत एकदा आपण सर्वजण इथे आलाय, माझं स्वागत केलं, एवढ्या मोठ्या संख्येने जमलात. ही ताकद, ही एकता, ही एकजूट ही आपल्या हिंदू समाजासाठी महत्वाची आहे. ज्या ज्या माझ्या हिंदू समाजाच्या तरुणांनी त्या दिवशी एकत्र आले आणि त्या दिवशी जे फटाके फोडले त्यांना मी मनापासून त्या सगळ्या वीर तरुणांचं मी मनापासून अभिनंदन करतो. या अशाच एकजुटीमुळे हिंदू समाज याकडे कोणी वाकड्या नजरेने बघू शकत नाही. म्हणून परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. इथेच सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.